जसवंत सिंहाला खिल्लत मिळाली, त्याचा सन्मान झाला. आता अपमानाचा कळस झाला होता. उभ्या जागी राजांच्या अंगाला थरकाप सुटला, कापरं सुटलं. राजांच्या डोळ्यात रक्ताचा संचार झाला. राजांनी रामसिंहाला विचारलं, अरे माझ्या समोर हा उभा आहे, हा कोण आहे? रामसिंह कुजबजला, राजा जसवंत सिंह. नाव ऐकताच वीज कडकडावी तसं राजा म्हणाले, अरे हा जसवंत सिंह, अरे याला माझ्या मावळ्यांनी हरवलं, याला पाळजापोई थोडी गेली होती, यानं माझ्या मावळ्यांकडून मार खाल्लाय आणि त्याच्या मागे मला उभे केले. राजांच्या मोठ्या आवाजाने रामसिंह घाबरला. हाताने तो राजांना शांत करीत होता. राजाची सब्र रखिये राजाची. राजे आणखीन भडकले. हम बर्दाश्त नहीं कर सकते रामसिंह. रामसिंहने राजांचा हात धरला. राजांनी त्याचा हात झुगारला. राजे ओरडले, कभी नाही रामसिंह, कभी नाही. राजांनी सरळ औरंगजेबाकडे पाठ फिरवली आणि राजे तुम्हाला सांगतो तडक चालत दरबाराच्या बाहेर आले. पाठोपाठ संभाजी राजे धावले. सारा दरबार शांतपणे पाहत होता या सह्याद्रीच्या छाव्याला, कारण दरबारात असं बोलायची कोणाची ताकद होत नव्हती. रामसिंहानं घाई औरंगजेबाला मुजरा केला. राजे बाहेर निघाले, राजांकडे आले. तो म्हणाला, राजा साहेब. राजांचा डावा हात धरला. राजे परत ओरडले, काही सांगू नका कुंवर मला तुम्ही. याच्यासाठी मला इथं बोलून घेतलंय काय? हवं तर माझं शिर उडवा, मी परत बादशाह समोर येणार नाही, जाणार नाही. हे सारे शब्द तो सिंहासनावर बसलेला औरंगजेब ऐकत होता. पण करणार काय? औरंगजेबानं काय केलं? अकील खानाला, मुसालिस खानाला बोलवलं आणि त्यांना आज्ञा केली, त्या शिवाजीला शांत करा, त्याला खिल्लत द्या त्या शिवाजीला, त्याला शांत करा. हे केले. तिघही तातडीनं गडबडीनं बाहेर गेले. राजांना समजावण्याचा प्रयत्न केला. यानं आणखीन राजे जास्तच भडकले. अरे कोण परवा करतो खिल्लतीची? अशा खिल्लती रोज आम्ही वाटतो आमच्या दरबारात. अरे त्या जसवंत सिंगाच्या माग मला उभा करतात. मी काय केलं म्हणून तुम्ही माझा असा अपमान करताय? अरे माझा मुलगा बादशाहचा सेवक आहे, मी नाही. लक्षात घ्या, माझा मुलगा बादशाहीचा नोकर, मी अजिबात नाही. आणि मी कदापि चाकरी करणार नाही, लक्षात घ्या. रामसिंगानं औरंगजेबाची माफी मागून राजांना मुक्कामाच्या जागेवर घेऊन आला. माफी मागितली आलमगीर औरंगजेबाची आणि मुक्कामाच्या जागेवर त्या ठिकाणी घेऊन आला. राजे भयंकर चिडलेले होते. फार मोठा राडा झाला होता औरंगजेबासमोर. पण औरंगजेब फक्त पाहत होता उघड्या डोळ्याने, काहीच करू शकला नाही. बघा, आणि छावणीमध्ये राजे आले. राजांना तो शांत करत होता. रामसिंग समजून सांगत होता, राजाजी जरा शांत व्हा तुम्ही. पण राजे ऐकायला तयार नाही. अरे माझा अपमान? युवराजांचा 9वा वाढदिवस आग्र्यातच साजरा झाला, लक्षात घ्या.
14 मेचा शंभूराजांचा वाढदिवस आग्र्याला झाला. त्या वाढदिवसाला शंभूराजे पुन्हा एकदा औरंगजेबाला भेटायला गेले. शिवाजीराजे काही करून दरबारात यायला तयार नाही म्हटल्यावर औरंगजेब शिवाजी महाराजांची भूक संभाजीराजांवरच भागवीत होता. शिवाजीराजे यायला तयार नाही. काय दैवी योग आहे बघा. शिवाजी राजांना जवळ सहन न करू शकणारा आलमगीर औरंगजेब त्यांच्या पोराला जवळ करीत होता. बरं, शंभूराजेंनी बराच वेळ दरबारात येणं जाणं शंभूराजांचं चालू होतं. शंभूराजेंनी आणखीन एक महत्वाचं काम केलंय बरं का या ठिकाणी. ते म्हणजे औरंगजेबाचा साक्षात असणारा बक्षी. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं, बक्षी हे फार मोठं अधिकाराचं पद होतं दरबारामध्ये. हे जे बक्षी ना, हे म्हणजे जसा एखादा खासदार असतो आणि खासदारांचे सही शिक्के त्याच्या पीएकडे असतात. सगळे सही शिक्क्याचे पत्र कोणाला जर द्यायचे असेल तर हे बक्षी त्या ठिकाणी हे मोठं अधिकाराचं पद आहे. साधारणतः मंत्रालयात असणाऱ्या एखाद्या मंत्र्याच्या हाताखाली जे असतात ना माणसं, त्या माणसासारखं हे बक्षीचं पद होतं, लक्षात घ्या. आणि शंभूराजांनी शिवाजीराजांनी अतिशय गोड बोलून 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 त्याला फितावलाय, लक्षात घ्या. त्या बक्षीला सोपं नाहीये एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला फितवणं, पण शंभूराजांनी आपल्या बोलण्यानं शिवाजीराजांनी आपल्या बोलण्यानं त्या बक्षीला फितावलाय. हा नुसता पैशाचा प्रभाव नाही, चरित्राचा सुद्धा प्रभाव आहे, लक्षात घ्या. कारण काही गोष्टी मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतोय की काही गोष्टी ज्या उलट्या होऊ शकत होत्या त्या बक्षी ताब्यात असल्यामुळे सरळ झालंय, लक्षात घ्या. पुढं पलायन प्रकरणामध्ये ज्या गोष्टी उलट्या होणार होत्या त्या बक्षी आपल्या ताब्यात असल्यामुळे सरळ झाल्या, लक्षात घ्या. कारण अडाण्याला कोणी फसू शकतो, शहाण्याला फसवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. अडाण्याला कोणीही येड्यात काढू शकतो. हा बक्षी म्हणजे साधं पद नाहीये दरबारातलं, त्याला फसवणं सगळ्यात अवघड गोष्ट. आता आपला अपमान झाला तो भरून काढण्यासाठी शिवरायांच्या निवासस्थानी त्या औरंगजेबानं पहारे बसवले. फुलाद खान नावाचा अत्यंत क्रूर कर्मा पठाण त्याच्यावरती जबाबदारी दिली. हे झाल्यानंतर कैदी पहारे पडले. दिवसामागून दिवस जात होते, राजे अडकल्या गेले होते औरंगजेबाच्या पहाऱ्यामध्ये. पुन्हा एकदा राजे लॉकडाऊन मध्ये अडकले, लक्षात घ्या. पन्हाळगडाचा एक लॉकडाऊन, हा एक आग्र्याचा लॉकडाऊन. मग आता राजेंनी काय केलं? हे सगळं झाल्यानंतर शिवरायांचा अर्ज येतोय औरंगजेबाला, बहुतेक तुमच्याच कैदीत मी मरतोय की काय असं मला आता वाटतंय. मग माझ्या बरोबर महाराष्ट्रातनं ही जी फौज आली, या फौजेनं तुमचं काय वाईट केलंय? त्यांना परत पाठवा ना, त्यांना परत महाराष्ट्रात पाठवा. म्हणजे परत पाठवा म्हणजे जाण्याचे परवाने द्या. परवाने देऊन टाका यांना. आता औरंगजेब, लक्षात घ्या, औरंगजेब याला तयार नसतो. आता परवान्यावर काही फोटो नाही, आयडी नाही, महाराष्ट्रात परत जाण्याचा परवाना, परत जाण्याचा. आणि तो कोणीही केव्हाही कसाही वापरू शकतो, लक्षात घ्या. उद्याच परवाना, उद्याच जाण्याचा परवाना, परवाना. उद्या कोणीही वापरू शकतो. आता लक्षात घ्या, इथं औरंगजेबाच्या जर डोक्यात आलं हे परवाने दिले ते उद्या कोणीही वापरू शकतं.
त्याच्या डोक्यात आलं ना, तो शंका खाऊ शकतो, परवाने द्यायचे, पण हे परवाने उद्या कोणीही वापरू शकतो. हे औरंगजेबाच्या जर डोक्यात आलं, औरंगजेबाच्या डोक्यात ही शंका आली, मग शेजारच्या खुर्चीत बसलेला तो माणूस महत्वाचा लक्षात घ्या. मग तो बक्षी उभा राहणार, जो फितावलाय. औरंगजेबाच्या डोक्यात आलं की परवाने उद्या कोणीही वापरेल, परवाने द्यायचे, कोणी उद्या कोणीही वापरू शकतो, हे त्याच्या डोक्यात येणार साहजिक. मग शेजारच्या खुर्चीतला माणूस फार महत्वाचा. मग तो बक्षी उठणार, तो म्हणणार आलमपना, बड़ी अच्छी बात है, बड़ी अच्छी बात है. क्यों? सगळे सैन्य गेले की राजा एकटा उरल, सगळं सैन्य गेल्यावर राजा एकटा उरल. कुठून खाऊ राजाला आपण, कुठून खाऊ? पक्षी काय म्हणतोय? पक्षीचं काम किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. पक्षी म्हणतोय राजाजी आलमगीर, हे सगळे माणसं गेल्यावर राजा एकटा उरल, कुठून खाऊ आपण? और किसी को कान से कान खबर नहीं चलेगी. पक्षी सांगतोय. मग औरंगजेब म्हणतो चलेगा. त्याच्या शंकेला या बक्षीनं वेगळंच रूप द्यायचं. औरंगजेब म्हणायचं आपकी बात सही है बक्षी जी, आपकी बात सही है. जेवढे हे 2500 लोक आले त्यांना परवाने मिळाले या पक्षीमुळे. लक्षात घ्या बरं, हे एवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही बरं का. वरच्यानं फक्त म्हणायचं असतं, सँक्शन करायचं. आता बाकीचं काम हे सारं बक्षीकडं. त्या आलमगीरनं फक्त म्हणायचं हा दे दो, क्या होगा वो देख लो. आता हे सगळं काम कोणाचं? बक्षीचं. शिक्के द्यायचं. आता हे सगळं ऑफिसचं काम असतं. मंत्र्याने फक्त सँक्शन करायचं, उरलेलं काम ऑफिसचं असतं. आता इथं जर बक्षीस तुमचं असेल तर कामे होतात. आलमगीरनं जरी हा म्हटलं, मंत्र्याने जरी एखादं काम सँक्शन केलं, इथं बक्षीस तुमचं असेल तर ते काम होणार. नाहीतर वरच्यानं सँक्शन करायचं, खाली मिळत नाही. खाली पण माणूस चांगला असावा लागतो. मग आता खाली जर माणूस काही काही वेळेस चांगला नसला तर मग ज्यांनी एकत्र नाही यायचं त्यांना एकत्र यावं लागतं कधी कधी. म्हणून खाली माणूस चांगला लागतो. मधला दुवा पकडावा लागतो. शिवरायांचं राजकारण इतकं अचूक आहे. बक्षीनं परवाने काढले, हे सगळे 2000 सगळे 2500 जे लोक आहे हे बाहेर आले. लक्षात घ्या. आता परत जायचं, वेगवेगळ्या रस्त्यानं जायचं. आता रस्ता तयार केलाय बरं का. रस्ता सामान्य माणसाचं ज्ञान लक्षात घेऊन रस्ता तयार केलाय. आता इथून बाहेर पडलं की लक्षात घ्या तुम्ही, आता दिल्ली कुठे आहे? वरती. सामान्य माणसाचं डोकं लक्षात घ्या, आलमगीरचं सुद्धा डोकं लक्षात घ्या. आता पुढे राजांना पलायन करायचंय, पण हे 2500 माणसं राजांनी बाहेर काढली आणि यांना जायला आणि राजांना जायला राजांनी रस्ता निवडलाय. आता रस्ता पा कसा आहे, राजाने कसं ते औरंगजेबाला याड्यात काढले. आता सामान्यतः औरंगजेब सारखा तुमच्या आमच्या सारखा रस्त्याचा काय विचार करील? आता औरंगजेबाची सुद्धा माणसं नेहमीचा रक्षा रस्ता. आता दिल्लीवरून दक्षिणेला जायचंय. आता आलमगीरची माणसं कुठं शोधणार? दिल्लीवरून दक्षिणेला जाणाऱ्या मार्गाला. पण आपल्याला तिकडं जायचं नाही, उलट जायचं. उलट सरळ मार्गाला दक्षिणेला जे जे रस्ते जातात त्या रस्त्याला शोधणार. म्हणजे आता मला वारीवरून कथेला यायचं म्हटल्यावर एक भोजड चौकी मार्गे आणि एक इकडून आनंद धाब्या मार्गे. दुसरा रस्ता कोणता आहे? आणि एक मधला आमचा राजेसाहेबांनी केला बिरोबा चौका मार्गे. सामान्यतः 2-3 रस्ते. त्याच रस्त्याला शोधलं. समजा मी कथेला यायला उशीर झालो, तुम्ही लगे माणसं पाठवणार, अरे महाराज येणं काय भानगडे पहा बरं. एक भोजड चौकी कोण जाईन, एक इकून जाईन, एक इकून जाईन. सरळ आहे ना, दुसरा रस्ता नाही. पण इथं डोकं आमच्या राजांचं डोकं लक्षात घ्या. आग्र्याहून पलायन करण्याच्या वेळेस राजांनी जो रस्ता निवडलाय ना,
राजांनी रस्ता निवडलाय दिल्लीवरून मथुरा, उलट दिल्लीवरून मथुरा तिरपा रस्ता काढला. मथुराहून जगन्नाथपुरी, खाली इकडे कर्नाटकात. आता सरळ रस्ता दिला सोडून उलटे मथुरेला गेले. मथुरेहून जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरीहून खाली इकडे कर्नाटकात उतरायचं. कर्नाटकामधून गोव्याला आणि गोव्यावरून उलट कोकणात. गोव्याला जायचं उलट, म्हणजे असा उलटा रस्ता निवडलाय. काय रस्ता आहे? औरंगजेब स्वप्नात तरी विचार करेल का या रस्त्याचा? इथं अजूनही औरंगजेबाच्या त्या रस्त्याला सुद्धा छावण्या आहेत बरं का. त्याही रस्त्याला त्याच्या छावण्या आहेत, कारण तो दिल्लीधिपती होता. पण सरळ सरळ माणसं शोधणारे दक्षिणेच्या रस्त्याला इकडं पण छावणी आहे, पण इकडं पण महाराजांनी डोकं वापरलंय. आता सगळेजण धावणार होते साधूच्या व्यासात. हे आधी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय मी, कारण पलायन राजांना करायचंय. धावणार सगळे साधूच्या वेशेमध्ये, आणि धावणार म्हटल्यावर गती मिळायला हवी पळताना, म्हणून घोड्यावरून पळायचं ठरलं. आता तुम्ही गोष्ट इमेजिन करा, लक्षात घ्या. भगव्या रंगाचे कपडे घातलेले, भगव्या रंगाचे छाट्या घातलेले, दाढी मिशा असलेले आणि ते घोड्यावरून पळतायत. कोणी पण काय विचार करण? भगव्या रंगाचे कपडे घातलेले, छाट्या घातलेले, दाढी असलेले, घोड्यावरून पळतायत. आता आयुष्यात हे जे चेकपोस्ट आहे, त्या चेकपोस्ट आधी कधी हे चित्र पाहिलं नाही ना, ते विचार करतील. हे भगव्या रंगाचे कपडे घातलेले, दाढ्या मिशा असलेले, हे असे घोड्यावरून जात आहेत. हा एवढा जख्खा, म्हणजे ती माणसं असणार 25-30 माणसं. हा जख्खा चाललाय तरी कुठं? म्हणून कोणी आडू नये म्हणून या पद्धतीने कपडे घालून हे माणसं इकडून तिकडे चाललंय, इकडून तिकडे फिरतायत. हे यांना फिरतं ठेवणं, हे हायवेवर काम पूर्वपदापासून चाललंय बरं का या ठिकाणी. आणि हे काम दुसरं तिसरं कोणी चालवलं नाही, तर ते काम चालवलंय समर्थ रामदास स्वामींनी. म्हणजे आता बघा, भगवे कपडे घालून, दाढी घालून, घोड्यावरून माणसं पळताय. आता ते मोगलांच्या चेकपोस्टला शंका येणार ना, हे माणसं भगवे कपडे घातलेले साधारण माणसं पै असतात, हे घोड्यावरून पळतायत. म्हणून त्या चेकपोस्टने अडू नये म्हणून त्याच्या आधी यंत्रणा इथं समर्थ रामदास स्वामींनी चालवली. ती कशी बघा. समर्थ रामदास स्वामींचा आग्र्यालाही मठ आहे, दिल्लीतही मठ आहे, जगन्नाथपुरीलाही मठ आहे, कर्नाटकातही मठ आहे, गोव्यालाही मठ आहे, आणि कोकणात पण मठ आहे. लक्षात घ्या. आता तेव्हा सगळ्या प्रांतामध्ये फिरताना तिथल्या रामदास्यांना रामदास हे म्हणतात बरं का. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य असतील, भक्तगण असतील, त्यांना रामदास हे म्हणतात. म्हणून शब्द वापरतोय तो की या सगळ्या प्रांतामध्ये फिरताना तिथल्या रामदास्यांना त्यांचे हायवेचे सगळे रोड माहिती आणि रस्ते सुद्धा अचूक माहिती बरं का. आणि चेकपोस्टवर त्यांची ओळख आहे, प्रत्येक चेकपोस्टवर. कारण गेली 5 वर्षापासून रामनवमीचा प्रसाद ती प्रत्येक चेकपोस्टला पोहोचवताय. हा प्रसाद खात चला. त्यामुळे अशी माणसं भगवे कपडे घातलेली, म्हणजे बघा राजकारण कसं आहे, सवय झाली त्या चेकपोस्टला. कारण दर रामनवमीला आमचे रामदास स्वामी प्रसाद पाठवताय रामदास यांच्या थ्रू. त्यामुळे त्या चेकपोस्टला सवय झाली आहे की भगवे कपडे घालून लोक आले की प्रसाद देतात आणि निघून जातात. ती चेकपोस्टला सवय झाली, म्हणून भगवे कपडे या ठिकाणी घालणार होते. आणि एक गोष्ट इथं लक्षात घ्या, म्हणून फारशी चौकशी होणार नव्हती. आणि या रस्त्यानं जाताना पटकन काही जर कोणाला विचारायची वेळ आली तर त्या भाषेत बोलणारं पाहिजे ना.
त्या भाषेत. आता महाराष्ट्राशी आणि शिवरायांशी अत्यंतिक प्रेम असणारा असा कोणीतरी मनुष्य पाहिजे ना, त्याला प्रत्येक भाषा येत असावी. आता उत्तरेतला माणूस उत्तरेत बोलू शकतो, उत्तरेतला माणूस उत्तरेत उत्तम प्रकारे बोलू शकतो. आता बघा, महाराष्ट्रातला माणूस महाराष्ट्रात बोलू शकतो, उत्तरेतला माणूस उत्तरेत त्याप्रमाणे बोलू शकतो. बंगालमध्ये खाली गेल्यावर, बंगालमध्ये आली का पंचायत, बंगालला गेल्यावर काय करायचं? बंगाली बोलणारा हवा की नको? ओडिसा जगन्नाथपुरीमध्ये गेल्यावर ओडिसी मध्ये बोलणारा कोणी पाहिजे ना, जिथली तिथली भाषा बोलणारा कोणीतरी पाहिजे ना. तुम्हाला ओडिसात गेल्यावर ओडिसी बोलणारा कोणीतरी पाहिजे, नाही तर काय आपली भाषा आहे राष्ट्रभाषा हिंदी असून काही उपयोग नाही हो. कारण आपण कुठेही जाऊन जर हिंदीमध्ये बोललो तर लगेच ओळखणार आहे महाराष्ट्राचे. आणि आपली काय बोजडे की हिंदी, इधर से आईन उधर से गईन पटकन पडे, लगेच ओळखणार. म्हणून त्या प्रांतात ती भाषा बोलणारा मनुष्य हवा आहे. कारण प्रांत बदलणार होता, प्रांत बदलला की भाषा बदलते. म्हणून त्या भाषेत बोलणारा, नेहमी फिरणारा एक सहाय्यक बरोबर लागणार होता. कारण पोर्तुगीजांच्या उल्लेखात स्पष्ट असं लिहिलंय की शिवाजी राजांनी आग्र्याला जाताना एक रामदासी सतत बरोबर ठेवलाय. पोर्तुगीजांच्या पत्रात उल्लेख आहे. शिवचरित्रात सुद्धा रामदास स्वामींचा किती मोठं महत्व आहे लक्षात घ्या. आग्र्याहून पलायन करताना रामदास यांची खूप मदत शिवबाराजांना झाली. आणि अर्थात राजांनी जायच्या आधी ते पत्रात तो लिहितो, पोर्तुगीजांनी उल्लेख केलाय की शिवाजी राजानं आग्र्याला जाताना एक रामदासी बरोबर घेतलाय. पत्रात उल्लेख आहे त्याच्या. अर्थात अटक होईल की नाही होईल हे इथं काय राजांना कळालं नव्हतं इथं असताना, पण होणार नाही इतकंही राजे बेसावध नव्हते. लक्षात घ्या, औरंगजेब काहीही करू शकतो, तो औरंगजेब आहे, घातपात करू शकतो. आपल्याला निसटता आलं पाहिजे. म्हणून दुसरी गोष्ट अशी की 2500 माणसं बाहेर गेली, परवाना घेऊन बाहेर गेली, त्यातला कुणीही माणूस लगेच परत महाराष्ट्रात आला नाही बरं का, लक्षात घ्या. कारण शिवाजी राजाला घेऊन गेल्याशिवाय आऊसाहेब त्यांना येऊन देईल का? आणि महाराष्ट्रातली स्वराज्यातली माणसं येऊन देईल का? अजिबात नाही. म्हणून ही 2500 माणसं सगळी रस्त्यावर थांबली. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर थांबले राजांची पुढची व्यवस्था लावायला. म्हणजे बघा राजांचं राजकारण कसं आहे. आता ही माणसं जिथं जिथं थांबली ना, ही साधूच्या वेशात थांबली. लक्षात घ्या, आता सैन्य बाहेर पाठवायची. आलमगीर म्हणतो टोपल्या द्या, पेटारे नको. बक्षीचं काम बऱ्याच लोकांना पाठवायचंय म्हटल्यावर पेटारेच पाहिजे ना. टोपली किती लोकांना पुरणार? लाख टोपल्या देतो. औरंगजेबाकडे लाख उच्चारल्याबरोबर अहो लाख पेटारे काय को, इतने पेटारे काय को. मग इथं बक्षीचं काम. आलमगीर हे प्रकरण आता मधल्या बक्षीनं हँडल करायचं नाही. टोपली से कैसे काम चलेगा? आलमपना क्या बात है, इतनी सारी संख्या में ये साधु लोग यहाँ आए हैं, तो ये मिठाई आगरा च नहीं बाकी सब इलाके में जाने वाली है. तो ठीक तरह से जाने के लिए बड़ा सा पेटारा की आवश्यकता है. शिवाजी राजांनी मोठा पेटारा आवश्यक आहे. हे मधल्या पक्षीनं सांगायचं, मधल्या औरंगजेबाला सांगायचं. लेकिन इसमें त्याला शंका येईल ना, इसमें शिवाजी तो नहीं भाग जाएगा. लगे बक्षीनं म्हणायचं फुलात कान है ना, म्हणजे यातून कोणी जाणार नाही याची सुद्धा त्या आलमगीरची खात्री पटवून द्यायची त्या बक्षीनं. लक्षात घ्या, प्रकरण
या परिसरामध्ये आणखीन 2 नावे आपल्या कानावर घालायची, अनेकदा ती ठाऊक असेल तुम्हाला, पण उत्तरेतून मथुरेपर्यंतचा जायचा रस्ता दाखवण्याकरता कवी कलश नावाचा माणूस हाताशी धरलाय राजानं. कवी कलश, की जो कलश हा पुढे शंभू चरित्रामध्ये कपची नावानं आपण ओळखतो. राजांचा घनिष्ठ मित्र, जो राजांबरोबर मरण यातना यानं सोसल्या होत्या, कवी कलश. कवी कलश आणि सक्सेना हे 2 माणसं राजाने हाताशी धरली, लक्षात घ्या. मथुरेपर्यंत प्रांत दाखवण्याकरता. आता मथुरेमध्ये सगळ्यात महत्वाची सोय इथं आहे, ते म्हणजे अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे मोरोपंत पिंगळे यांचा मेवणा, कृष्णाजी त्रिमल मथुरेत आहे. त्यांच्या घरी संभाजी राजांना ठेवायचं ठरलं. आता इथं माय बापू एक गोष्ट लक्षात घ्या, विचार करा, विचार करण्यासारखी. शिवरायांनी शंभूराजांना मागे मथुरेत ठेवलंय. का ठेवलंय पुढे तुम्हाला सांगणार आहे, आणि स्वतः पुढे गेले, लक्षात घ्या. जर जातेवेळी राजांनी जातेवेळी लक्षात घ्या, संभाजी राजांना विचारलं असतं, शोभा राजांना, आबासाहेब आम्हाला नाही नेणार सोबत तुम्ही? अरे दर्यासारखा माणूस मागा हटला असता, कारण शंभूराजांना मागा ठेवायचंय. आणि जर जातेवेळी शंभूराजांनी विचार करा, कल्पना करा, विचारला असतं, आबासाहेब तुम्ही पुढे जाताय, आम्हाला नाही नेणार तुमच्या बरोबर. अरे कुठला बाप, अरे पहाडासारखा माणूस सुद्धा मागा हटला असता. अरे कुठल्या बापानं लेकराला माग संकटात ठेवलं असतं, लक्षात घ्या, आणि स्वतः पुढे निघून गेले असते. जर संभाजीराजे म्हटले असते, आबासाहेब आम्हाला एकटे सोडून जाणार तुम्ही, पण त्यावेळी हा सर्जा संभाजीराजे आपल्या पित्याचा हातात हात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला तुमची गरज आहे. आबासाहेब आमच्यापेक्षा महाराष्ट्राला तुमची गरज आहे. शंभूबाळ सांगते आपल्या बापाला, 8 वर्षाचा पोरगा, किती समज. आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला तुमची गरज आहे. 8 ते 9 वर्षाचे शंभूराजे आपल्या वडिलांना सांगतायत, नाही तर आपले 8-9 वर्षाचे पोरं. कुतूहल वाटतं ती आईला. आई म्हणती, बाई माझ्या पप्याला मोबाईल मधलं सगळं येतं बाई, एका मिनिटात कॅन्डी क्रश डाउनलोड करतो, एका मिनिटात युट्यूब लावितो. ते नाही का युट्यूबला आता कोपऱ्याला माईक असतो, शिवाजी महाराजांची गाणी एका मिनिटात बाई मा पिंट्या सगळा मोबाईल उलटा पालटा करीतो. फार कुतूहल वाटतं त्या माऊलीला. माऊल्यांनो पोरांना मोबाईल देऊ नका. माई म्हणते, माय बापल्याला सगळं येतं बाई, मा बापाला मोबाईल मध्ये सगळं, मला काहीच येत नाही. तो सगळे फोन पे तोच पाहतो, गुगल पे तोच पाहतो, सगळं पाहतो मा बाबल्या. पण लक्षात घ्या, बबल्याच्या हातात मोबाईल देऊ नका, नाही तर मोठं झाल्यावर बबल्या येईन केसावर फुगे. ही वेळ येऊन द्यायची नसेल तर बबल्याच्या हातचा मोबाईल काढून घ्या. कारण काय पोरं बघतात माय बापो, सांगायला नको. आता फार लेटेस्ट व्हर्जन आलंय मोबाईल मध्ये, काय येतं बोलायला नको, म्हणून पोरांना मोबाईल देऊ नका, लक्षात घ्या. आणि शिवराय शंभूराजाला मागे मथुरेत मागे ठेवायचं कारण की ज्या जख्याची म्हणजे ग्रुपची पळून गेल्यानंतर तो औरंगजेब ज्या जख्याची ज्या ग्रुपची सगळ्यात मोठी ओळख अशी होती की ज्या ग्रुपमध्ये लहान मुलगा आहे, औरंगजेब आपण इथून निघून गेल्यानंतर सगळ्या चौकी पाऱ्यांना हाच निरोप देणार होता की ज्या जख्यामध्ये ज्या ग्रुपमध्ये लहान पोरग आहे त्या ग्रुपला पहिले धरा. म्हणून राजाने डोकं चालवलं, शंभू बाळांना मागे ठेवलंय, लक्षात घ्या. कारण
आपल्याला पटापटा पटा पुढे जायचंय तर आपल्या बरोबर पोरग ठेवण्यात काही अर्थ नाही. कारण सगळ्यात मोठा हा पुरावा होता की शिवाजी राजांच्या पथकामध्ये लहान मुलगा आहे. आता अनेक लहान मुले त्यावेळेस राजे हे पण करू शकत होते की अनेक लहान मुले घेऊ शकत होते, पण ऐन टायमाला एवढे पोरं आणणं शक्य नव्हतं. म्हणून कृष्णाजी पंतांकडे शंभूराजांना ठेवायचं ठरलं. आता गंमत तुम्हाला वाटती, पण ती गंमत एवढी सोपी नाही बरं का. आणि एक दिवस लक्षात ठेवा, शंभूराजांनी आणि शिवरायांनी एका पेटाऱ्यातून शिवरायांनी भोयाच्या रूपातून श्रावण मध्य द्वादशी शके 1588 संवत्सर शुक्रवार 17 ऑगस्ट 1666 या दिवशी बाहेर पडायचं ठरवलं. पेटारे 10 दिवस चालतायत, लक्षात घ्या. आधी 10 दिवस पेटारे चालतायत. यातला शुक्रवार दिवस निवडला निघायला. बरं आता शुक्रवारच का निवडला लक्षात घ्या. आता शुक्रवार दिवस निवडला बाहेर पडताना. शुक्रवारच का निवडला हे सुद्धा लक्षात घ्या. कारण आणि संध्याकाळची 4ची वेळ निवडली बरं का. शुक्रवार संध्याकाळी 4. बरं इतका सगळा त्रास करून 4 ते 7 या वेळेमध्ये लक्षात घ्या 4ची वेळ निवडण्या मागचं कारण असं होतं. शुक्रवार आणि 4ची वेळ निवडण्या मागचं कारण असं होतं की 4 ते 7 या वेळेमध्ये दिल्लीमध्ये आग्र्यातले सगळे सरदार, सगळे नामांकित सरदार, मोठमोठे सरदार सगळ्या वेळे रस्ते मोकळे असणार होते आणि पटकन पळता येणार होतं. शुक्रवारच्या शिवरायांच्या चरित्राचा प्रभाव लक्षात घ्या. महाराजांनी स्वतःच्या चरित्राने त्या बक्षीला तर आत्मसात करून घेतला, पण त्या फुलात खानावर सुद्धा राजांच्या चरित्राचा प्रभाव पडला होता बरं का. त्याला मित्र करून घेतला होता राजांनी 4-5 दिवसात. आदन मधनं तो सांगून जायचा राजाला, दवा भेजू घ्या राजांनी. फुलात खान यायचा, चौकी पाहायला होता. राजांनी आजारी पडल्याचं सोंग घेतलं होतं, तो यायचा, दवा भेजू क्या? नहीं नहीं, आपकी दुआ की जरूरत है, आपकी दुआ यही हमारी दवा है, राजे म्हणायचे. आणि खऱ्या अर्थानं तेच झालं. आणि शिवाजी राजे, संभाजी राजे आग्र्यातून पंछी उडाले आणि मथुरेत गेले. मथुरेला तिकडं पोहोचल्यावर कळाल्यावर ही दोघं माणसं बाहेर पडली आणि लोड आणि तक्ते, लोड असतात ना झोपायचे, लोड आणि तक्ते ठेवून आता तिथं ही जे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर होते झोपवलेले, हे गेले मथुरे तिकडं. पण हे होते एक रात्र आमची हिरोजी फर्जंद झोपले, पाय चिपीत मदारी मेहतर बसले होते. आता यांनी काय केलं, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर या दोघांनी सांगितलं चौकी पहाऱ्यांना बाहेरच्या, राजाजी की तब्येत बहुत खराब है, ध्यान रखो इनका. आणि हे दोघं पण निघून गेले. आणि अख्खी शुक्रवारची रात्र तुम्हाला सांगतो, अख्खी शुक्रवारची रात्र हे चौकी पहारा त्या तकियाची गादीची पहारा करीत होती. पहारे अख्खी शुक्रवारची रात्र. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो, सकाळी तो फुलात खान येऊन उभा राहिला बाहेर. चौकी पहारेला विचारलं, कैसे है राजाजी की तब्येत? ते म्हणाले, आप ही जाके देखो, हम रात से इधर खड़े हैं, तकत बैठे राम हमें तो नित्य भजन का काम, आप ही देखो. तुम्हाला सांगतो, फुलात खान जसा तो गादीपाशी गेला, त्यानं किती प्रयत्न केले असं लक्षात घ्या राजांना उठवायचे. राजाजी उठो, राजाजी उठो, राजाजी उठो. भरपूर प्रयत्न केले असं, तकियालाच प्रार्थना करीत असं, राजाजी आप उठो, राजाजी उठो. अर्थात हा वेडेपणा करायची गरज नव्हती, कारण कितीही आजारी असले तरी आतमध्ये एक तरी माणूस असायचा. पण त्यापेक्षाही फुलात खान मदारी मेहतरवर फार
नजर होती फुलाद खानाची, कारण तो यवन होता. फुलाद खानाचे डोळे विस्परले गेले. मदारी मी तर दिसेनासा झाला आणि आणखीन त्याचे डोळे विस्परले. फरकन ओढलं, गादी पाहिली ना, गादी पाहून त्याचे डोळे विस्परले गेले. आता राजे असल्यामुळे तिथं जे जे होते त्यातलं तिथं काहीच नव्हतं. म्हणजे जाताना नुसतं राजांनी माणसं आपले घेऊन गेले नव्हते, तर तिथं एक चिंती सुद्धा खाली ठेवली नव्हती. एक चिंती सुद्धा, एक तुकडा सुद्धा खाली ठेवलेला नव्हता. आणि तक्के बघून याचे डोळे विस्परले गेले. फुलाद खानाला त्याचं भविष्य डोळ्यासमोर दिसलं. कारण औरंगजेब इतका कुरकर्मा होता, तो उद्या फुलाद खानाला सोलून मारणार होता. आणि ह्याच एका अपराधासाठी फुलाद खानाने जाऊन सांगितल्यानंतर औरंगजेबाच्या कानावर विश्वास बसला नाही. तरी सुद्धा 4 माणसांची नावे घेतलीच पाहिजे, कारण या विषयात फार महत्वाची ही 4 माणसं. हिरोजीला आणि मदारीला घेऊन बाहेर जाण्यासाठी मथुरेमधले शंभूराजांना घेऊन, शिवाजी राजांना पुढे घेऊन जाण्याकरता माणसे जी गेली ना, जी 4 माणसे, यातले आग्र्यातले या ठिकाणी 4 माणसे मागे राहिले. लक्षात घ्या, मदारी मेहतरांना, हिरोजींना सुद्धा बाहेर घेऊन गेली, पण 4 माणसं अडकले गेली. आणि ही 4 माणसं त्या ठिकाणी सापडली. त्यामध्ये रघुनाथ पंत, त्र्यंबक पंत, कवी कलश आणि सक्सेना. इथं गोंधळ गडबड काय झाली समजली नाही. हिरोजीन मदारी कसे बसे अटकून गेले, पण ही 4 माणसं अडकली. आता ही चौघे फुलाद खानाच्या हाती सापडली. आणि आता शिवाजी राजांचा सगळा राग या 4 जणांवर निघणार होता. लक्षात घ्या, आपण कल्पना करू शकतो, या 4 जणांना कस्टडीमध्ये घेतल्यानंतर काय झोडलं असेल व काय मारलं असेल. गरम ताव्यावर उभं केलं असेल. पूर्वीच्या वेळेस रीत होती, गरम तावा केल्या जायचा, त्याच्यावर उभं केल्या जायचा व पाय ठेवल्या ठेवल्या दिशी अशी आग उठली असेल आणि किती तळपाय त्या ठिकाणी जळाले असेल. नख उपसल्या जायची, नख, आणि गरम राख अशी ती नाकात तोंडामध्ये ठासल्या जायची. गरम राख चाबकाच्या फटक्याने पाठीवर वार केले जायचे. किती हाल झाली असेल या 4घांची. लक्षात घ्या, कवी कलश आणि तो इंद्रजित सक्सेना, रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत, या 4 लोकांनी आपल्या शरीरावरील किती कष्ट सोसले असेल. लक्षात घ्या, भयंकर मारलं त्यांना, पण एकाने सुद्धा तोंडातून आवाज काढला नाही, कब्र शब्द काढला नाही की आम्हाला शंभूराजे कुठेही माहितीये, आम्हाला शिवाजी राजे कुठेही माहितीये. एकाने सुद्धा शब्द काढला नाही. लक्षात घ्या, 9व्या वर्षी कवी कलशाचा शंभूराजांचा हा निष्ठेचा दाखला आहे. लक्षात घ्या, याच्यापेक्षा मोठी निष्ठा काय असू शकते. 9व्या वर्षी शंभू चरित्रामध्ये कवी कलशांचं पात्र दूषित केल्या जातं. पण लक्षात घ्या, 9व्या वर्षीची निष्ठा लक्षात घ्या. नख काढले गेले, पाठीवर चपकाचे वार झाले, गरम तव्यावरती उभं करण्यात आलं, गरम राख तोंडात कोंबण्यात आली या 4 जणांच्या. त्यामध्ये कवी कलश होते, पण एक ब्र शब्द सुद्धा आमच्या कवी कलशांनी काढला नाही. 9 वर्षाचे होते शंभूराजे. याच्यापेक्षा कोणती मोठ्या निष्ठेचा दाखला मी देऊ शकतो. शंभू चरित्रामध्ये कवी कलशांवर प्रचंड आरोप झाले, प्रचंड आरोप झाले. कवी कलशांनी असं केलं, कवी कलशांनी तसं केलं.
अहो पण आमचे कवी कलश अहो मित्र असावा ना, मित्र असावा तर कवी कलशांसारखा मित्र असावा. उदाहरणं दिली जातात कवी कलशांची. बघा कवी कलश आणि इकडे ह्या 4 जणांवर वार होत होते. इकडे राजे जे अंतर तोडण्यासाठी 72 तास लागत होते ते अंतर राजे 12 तासात म्हणजे रात्रीतून कापून काढत होते. राजांचा प्रवास मथुरेवरून नरवर, सिंदखेड, श्रीगोंदा, पुणे, राजगड असा राजांचा प्रवास इकडे होत होता. दिनांक हे बघा बा भाद्रपद वद्य नवमी शके 1588 संवत्सर पराभव बुधवार दिनांक 12 सप्टेंबर 1666 ला राजे राजगडावर पोहोचले. मध्ये पण फार रंजक प्रसंग होता. राजे कसे पालखीत बसून कसे फार रंजक होता. पण आज आपल्याला वेळ कमी असल्या कारणानं ते सिक्वेन्सच आज त्यात माझी तब्येत भयंकर खराब आहे. आज 2 सलाईन घेऊन काल 1 सलाईन घेतलेलं होतं, आज 2. काल तर तुम्हाला सांगतो इतका ताप होता मला स्टेजवरती, पण तसेच प्रसंग ओढले मी. पण मला खात्री होती रामदासजी महाराजांच्या दरबारात श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण झाले त्यांच्या दरबारात. बघा महाराष्ट्रामध्ये परत आल्यावर शंभूराजेंनी एक डोकं चालवलं, शिवबाराजेंनी एक डोकं चालवलं बरं का. आपल्या मुलाचा तपास थांबला पाहिजे हे पुढे आले, पण शंभूराजे मागे होते. शंभू चरित्रामध्ये फार विस्तृतपणे सांगता येतं शंभूराजांचा प्रवास. फार कर्तृत्व केलंय शंभूराजांनी. 9व्या वर्षी सुद्धा कधी जर आली वेळ परत जर मला बोलवलं तर शंभू चरित्रात तुम्हाला नक्की सांगेल. शंभू चरित्र पण मी सांगतो ते पण 7 दिवसाच. शंभू चरित्र शंभू राजांचा इतिहास म्हणजे आहा, असा राजा होणे नाही जगाच्या पाठीवर. राजांनी काय केलं, शंभू राजांचा तपास थांबावा म्हणून शिवबाराजांनी काय केलं, चाल खेळली. शंभूराजे वारला म्हणून जाहीर करून टाकलं. जिवंत बरी मुलगा वारला म्हणून जाहीर केलं. कुठला बाप असा करू शकतो सांगा. राजांनी केलं, गरजेचं होतं करणं. शंभूराजे वारले. बरं एवढ्यावर थांबले नाही, शत्रूला पटावं. कारण स्वराज्यात सुद्धा औरंगजेबाचे हेर होते, इथं फितूर फार आहे. ती खात्री पटावं म्हणून राजाने काय केलं, नुसतं जाहीर केलं नाही वारले म्हणून. राजांनी काय केलं, शत्रूला पटावं म्हणून राजगडावर श्राद्ध पण उरकून टाकलं. शंभूराजांचं श्राद्ध केलं पोऱ्याचं. आता शंकेला कुठं अवसर नव्हता औरंगजेबाच्या. औरंगजेबापर्यंत बातमी पोहोचली की शंभूराजे वाटेत संपले. मग आता वरून आज्ञा आली चौक्या पाऱ्यांना, आज्ञा सुटली आता शंभूराजांचा शोध घेऊ नका. आता आज्ञा आल्यामुळे चौकी पारे ढिल्ली झाले. 2 महिन्यात इकडं मथुरेवरून महाराष्ट्रात आले शंभूराजे. 2 महिन्यात म्हणजे चाल कशी खेळली राजांनी. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1588 संवत्सर पराभव मंगळवार दिनांक 20 नोव्हेंबर 1666 ला राजगडावर आले शंभूराजे. फार रंजक प्रसंग आहे हा सुद्धा. हा थंडी वाली बर ठीक आहे. एकदा सगळ्यांनी उभं राहायचंय, खूप थंडी आहे. थोडं भजन घेऊ आपण. हॅलो हॅलो मुलांना आरडाओरडा नका, नाचायचंय तुम्हाला सर्वांना. नाचण्याचे 2 फायदे बरं का. नाचला तर थंडी नाही वाजणार.
हेलो 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 ठीक यानंतर आपण कोंडाणा प्रसंग घेऊ थोडा ओझारता आणि लगेच राज्याभिषेककडे वळू आपण. हो हो हेलो 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 एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव पाठीमागे नाचणारी मुलं पुढे या बरं पुढे या नाचणारी मुलं पुढे या सर्व सर्वांनी नाचायचं बरं लाजायचं नाही कोणी सर्वांनी नाचायचं आजचाच दिवस आहे आपल्याला नाचले तर थंडी वाजणार नाही बरं का हा एक फायदा आहे नाचण्याचा माझ्या देवाचं नाव तलवारे